नमस्कार. आज आपले आधारस्तंभ असणारे अशोकराव प्लॉटमध्ये बाग बघण्यासाठी आलेले आहेत. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे. माल भरपूर आहे बघा. रेट बी लागले बरं का, 10-5 वाढायला. आता बघा एक 6 महिने झालं म्हणून होत आलं. 6 महिने अजून एक महिनाभर आहे साईज. महिन्यामध्ये 50-100 ग्रॅम जरी वाढलं काही क्वालिटी क्वांटिटी महत्वाची आहे याच्यामध्ये. क्वालिटी आहे. दराचं काय थोडंफार इकडे इकडे झाला, क्वालिटी क्वांटिटी. तुमच्या ह्याच्यात काय दराचा काय अंदाज, काय शेतकऱ्याचं काय शेतकरीचे आता 80-90-100 पर्यंत चालले माल बघून. वाढेल म्हणते, मला किती वाढतंय काय त्याचं एक्सपोर्ट बंद असल्यामुळे थोडं अडचण आहे. आज रेट चांगली राहिली. त्यात आवक बी एकदम वाढल्या गेली. सगळ्यांचा माल एक वेळ झाला. थोडा बाहेर बाजारात पुढं मध्ये केलं तर रेटला चान्स राहते. हस्त बारा काय होतं, सेटिंग होती कमी, त्यामुळे बरेच शेतकरी मग जानेवारी-फेब्रुवारीत आलं की असं माथाळा दिला. 1.5-2 कॅरेट झाडाला उतरला असा माल. साईज किती काय मग शेवटच्या महिन्यातून खरी साईज जाणं फक्त. आता सुद्धा अजून अगोदर बांधावं खाली गळ. काय तेलकट बिलकट नाही एवढं एक विशेष आहे. क्लिअर आहे. साईज बरं का, वातावरण झालं पोषक चांगला. झाडं बिडं काय टेस्टमध्ये नाही काय नाही, त्यामुळं काम चालू राहणार. एवढा लोड असतं म्हणजे हार्वेस्टिंग झालेल्या बागा अशा होते तेवढ अशी साईज राहते. त्यामुळं आपला टाईम असल्यामुळं अजून जरा जोरी सुट्टी होईल. आले तर खाली काढून घ्यायची. कुठं कुठं आता घासलेले केल्याची दिसते काय काय, एक 5-5 कॅरेट काढून घ्यायची. मला आपला सगळा झाडावर क्लिअर दिसला पाहिजे. काय पानं दिसून नाही ते अजून. पानापेक्षा ती फळं जास्त दिसते. 1-1.5-2 कॅरेट जर म्हणलं तरी आपला कमीत कमी 15 टन तरी माल आरामशी घेणं. कमीत कमी 15 टन निघाला 90-100च्या रेंजमध्ये जर व्हायचं तर काय 15-16 लाख आरामशी होते. 2-3 अशा तुळशी होत्या, मोठ्या मोठ्या झाल्या तुळस होत्या. सगळी सोनेरी माशी त्या ह्याच्यावर फळावर एक सुद्धा गेली नाही. सगळी माशी त्या तुळशीवर होती. आणि साप वगैरे जर तुळस असलं ना तर साप फिरत नाही. पिन होलला तरी आम्ही 2-2.5 महिन्यात लगेच पोट वॉश करून घेतो. एक लिटर प्रत्येक झाडाला पोट वॉश करून खाली पाणी देतो. पहिलेच पीक आहे. चांगलं आहे. लोड नाही धरलं पहिल्या वर्षी. थोडं जरा ह्यात जरा कमी जास्त झाले. जरा काय काय झाला आहे सरासरी 40-50 काय आहे. एवढं दमचं लागलं. आपलं साईज छोटी सुट्टी 4 टन जर निघला कमीत कमी खर्च निघून जाईल. खर्च निघून हा. इकडं सुद्धा क्वालिटी आहे. मी डागणार हो डाग नाही काय. ऑगस्ट एंड पोचवर हार्वेस्टिंग सगळे मोकळे 1 टाइम करून टाकायचं. काय सगळं येणार आहे. काय राहत नाही माझं. लहान त्याची बी साईज घेऊन जाईल. आता डोस वाढवले, खाद्य वाढवली, त्यामुळे जरा काय नाही पाहिजे. 1 महिनाभर गॅप द्यायचा, खायला घालायचं. ऑक्टोबरमध्ये चाललंय, 15 ऑक्टोबरमध्ये बघावं राहिल्या. एक पुढं मग करून तेच की मग ऑक्टोबरमध्ये आलं म्हणजे रेग्युलर आपला आहे.
नाही धरायचं दोन्ही कमी एकदम पण नसतं ना. ऑक्टोबरमध्ये घातलेला सेटिंग होती कमी जरा पण रेटमध्ये होतं ना आंब यायच्या आधी सगळं यायच्या आधी काय आता ट्रायल म्हणून घ्यायची आपल्या कारण महिन्यात लगेच आपण इथे मारणार आहे त्यामुळे कसं काय होते बघून आता पाऊस उघडल्यावरच होणार की आपला सप्टेंबरमध्ये पाऊस उघडला त्या नादी लागायचा ऑक्टोबर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत आपलं काढीचं स्प्रे हे घेऊन टाकायची 15 तारखेला तोपर्यंत काय मग सप्टेंबरमध्ये खाजगी बिजगी घालून महिन्याभर शेणखती भरून घ्यायचा बेसळी त्या शेणखत बी तयारच आहे आणून ठेवला तिथे 7-8 टाईम हां बट्टी लावून ठेवलेली त्यामुळे काय नाही बाग गेली की नुसतं लगेच चालू करायचं सोमती बसती काय उसात ह्याच्यात हे काय 2-3 लाखाचं ते बरी 2 वर्ष ऊसाचं पीक असं आहे बरं का तुम्ही फक्त खाऊन पिऊन शिकरा म्हणजे मोठी कामं करू शकत नाही. तुमचं कसं तुमचं जास्त रान आहे मग 10 एकर असं ऊस लावलं पैसे जर येतात जास्त बरोबर आहे 2-3 एकर वाल्यात काय 2-3 एकरवाला 10 एकराची बरोबर बरोबर आहे आता गेले 15-16 लाख झालं एकर सरासरी ऊसाचं आवरेज किती निघतंय 60-70 एकर 70 मध्ये तर किती झालं 3,000 1 लाख 2 लाख खर्च झाला तर 50,000 तर कमीत कमी काय लाख 1.5 लाख राहतील तुम्हाला 1.5 लाख रुपये किती वयाचे राहतील लावल्यानंतर किती महिन्याला खर्च केला 18 महिने लागतात ऊसाला 18 महिने वर्ष गोळा करायला पैसे ते आहेच ना तुम्ही ऊस लावा बाकी गड्यांची कमी क्षेत्र असणाऱ्यांनी जास्त असणाऱ्यांनी सुद्धा करायला लावल्या होती भीती आम्हाला बरं का पहिल्या वर्षी पण आता काय वाटत नाही आता काय होतं माहिती आहे का ते ऊस असणाऱ्या माणसाला फळबाग करायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही त्याला माझं 2-3 वर्ष गेलं तर लावू नग करण्यात ते कसं आहे सवय लागलेली असते कॅनलला पाणी लगेच सोडायचं बसायचं ती सवय लागलेली तुम्हाला रोजच काय नाही काय करावं लागतं